ओ दादा, किती दूध पिशे देऊ द्या? ए बाबा, अरे कोण आहे तू? आम्ही तुझ्याकडून नाही, त्या सुधाकर कुंड दूध पिशाय घेतोय. दादा, तुम्ही मला ओळखलं नाही का? मी सुधाकरचाच मुलगा आहे. काय? सुधाकरचा मुलगा आहे तू? अरे मग तुझे वडील कुठे गेले? दादा, ते इथून पुढे नाही येणार. ते इथून पुढे मीच येईन. मीच येईन म्हणजे काय रे? दादा, 1 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले, पण ते बरे नाही होऊ शकले. बरं नाही झाले म्हणजे? तू चांगल्या दवाखान्यात दाखवलं नाही का त्यांना? दादा, त्यांना मोठ्या दवाखान्यात नेलं. 2 लाख रुपये खर्च केला, पण ते नाही वाचू शकले. काय काय बोलतो तू? मग रे आता काय करतो तू? दादा, तेच 2 लाख रुपये फेडण्यासाठी मी त्यांचाच धंदा आता पुढे चालवत आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. ते 4 कॅरेट माल दे. ए पोरा, थांब थांब. बोला की दादा, काय झालं? बघ पोरा, इधर पैसे. दादा, हे कसले पैसे? बघ दादा, ही पैसे तू ठेवून घे, कारण हे पैसे माझे नसून हे तुझेच आहेत. कदाचित हे तुला माहित नाही. तुझ्या वडिलांनी ना, ज्यावेळेस मी नवीन धंद्याला सुरुवात केली होती, त्यावेळेस मला तुझ्या वडिलांनी ना 1 लाख रुपये दिले होते. कारण नवीन धंदा आहे, नीट कर, चालू कर, माझ्याकडून माल घे, हा शब्द होता तुझ्या वडिलांचा. त्यामुळेच मी दादा आज छोट्या दुकानचं एवढं मोठं दुकान करू शकलो. बघ भावा, ते पैसे ठेव आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपला धंदा ना इमानदारीचा आहे. इमानदारीनं धंदा करायचा आणि कष्टानं खायचं, हा शब्द माझा नसून हा शब्द तुझ्या वडिलांचा आहे. आणि तो मी पण पाळलाय आणि तू पण पाळ. ठीक आहे, चल जा मग आता. मालक, त्या मुलाच्या बाप्पाने तुम्हाला कधी पैसे दिले होते हो? नाही, तुम्ही खोटं बोलताय. बरोबर बोललात ना तुम्ही. ते पैसे कधी त्याच्या बाप्पाने आपल्याला दिलेच नव्हते. बरोबर आहे, पण त्या पैशाची ना आज त्या पोराला खूप गरज आहे. त्याचा बाप नाही राहिला हो नाना. त्याच्या बापामुळे आपण इथं उभा आहे. भले त्याने मला कधी पैसे दिलेच नाहीत, पण त्याने दिलेल्या मालावर ना आज मी मोठा झालो नाना. त्यामुळे ना मला एक संधी मिळते, तर त्या संधीचं ना मी सोनं करीन ना. मालक, मानलं तुम्हाला. खूप चांगले विचार आहेत तुमचे.